नमस्कार दोस्तों, हमारे यूट्यूब चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. अक्षर भारती मराठीचा आपला पेपर 23 तारखेला आहे आणि एक इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो. ही प्रश्नपत्रिका नीट बघा. याच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला या वर्षीच्या परीक्षेला येण्याची शक्यता आहे. 23 तारखेला मित्रांनो आपल्याला एक काम करायचं आहे, चांगले मार्क मिळवायचे आहेत. बघा, या ठिकाणी तुम्ही जरा समजून घेतलं पाहिजे, की जो पहिला जो प्रश्न आहे, पद्य विभाग तुम्हाला, त्या पहिल्या प्रश्नामध्ये तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, की याच्यामध्ये अ, आ आणि ई असे 3 प्रश्न असतात. त्याच्यामध्ये अ जो आहे तो 7 मार्काला, आ 7 मार्क आणि ई 4 मार्क. अ आणि आ हे 2 मिळून तुमचे 14 मार्क आहे आणि या 7 मार्कामध्ये 2+2+3 असे प्रश्न येतात. म्हणजे पहिले 2 प्रश्न जे आहेत ते 2-2 मार्काचे असतात आणि तिसरा प्रश्न जो आहे तो सोमतचा, तो 3 मार्काला असतो. तुम्ही जर नीट विचार केला ना, तर पहिल्या प्रश्नातले अ मधले 2+2 4 मार्क, आ मधले 4 मार्क आणि ई जो पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो ते 4 मार्क. हे 12 मार्क जे आहेत ना, ते खूप सोपे असतात. सगळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. सगळे आकृती किंवा संकल्पना यावरचेच प्रश्न असतात मित्रांनो. इथे तुम्हाला 12 पैकी 12 मिळू शकतात. फक्त प्रॉब्लेम कुठे होतो? सोमतवरती होतो, सोमत. तिसरा प्रश्न अ मधले 3 मार्क, आ मधले 3 मार्क, 6 मार्क. इथे थोडासा मित्रांनो आपल्याला आपल्या बुद्धीचा कस लावावा लागणार आहे. बुद्धीचा कस लावून या ठिकाणी मित्रांनो हे आपल्याला सोडवावं लागणार आहे. त्यामुळं एक लक्षात घ्या, की सोमत लिहिताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. बाकी काही टेन्शन नाही. आता बघा या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर बघूयात. हा उतारा समजून घेऊ, संपूर्ण प्रश्नपत्रिका नीट समजून घ्यायचा प्रयत्न करू. बघा, उपोषणाची बातमी चाळीत जाहिरात झाल्यावर कानावर येणारी वाक्य. 1 आणि 2 वाक्य लिहायचेत आणि खाली एक प्रश्न आहे. कार्डावर दाखवलेले वजन आणि लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द. तर आता इथं आपण उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करूयात. ते पण फटाफट. बघा, माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. तर मित्रांनो इथं तुमच्याकडे उत्तर काय? या 3 वाक्यांपैकी कुठली तरी 2 वाक्य इथं चिटकून टाकायची. हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, नाही ती भानगड आहे. या तिघांपैकी मित्रांनो तुम्ही कुठलीही 2 वाक्य लिहू शकताय. तुम्हाला 2 मार्क मिळतील. हे 2 मार्क हातातलेच आहेत. दुसरा जो प्रश्न आहे, कार्डावर दाखवलेलं वजन. तुम्ही जर नीट उतारा वाचला, तर इथे बघा, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. त्याच्यानंतर पुढं काय आहे, मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पौंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोक्यापुढे, डोळ्यापुढे नाचत होतं. किती? 181 पौंड. म्हणजे इथं तुमच्याकडे काय उत्तर आलं पाहिजे? कार्डावर दाखवलेलं वजन 181 पौंड आणि लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द. बघा पुढे, वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते, या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही, यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर, अशासारखी अ, अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोकं घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्य वगैरे शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. तर इथे प्रोटीनयुक्त पदार्थ आणि चरबीयुक्त द्रव्य ही या ठिकाणी 2 उत्तरं असणार आहे. प्रोटीनयुक्त पदार्थ आणि चरबीयुक्त द्रव्य. संपला विषय मित्रांनो. इथे तुम्हाला 2 मार्क मिळतील. म्हणजे पहिल्या 2 प्रश्नांमध्ये 2+2 4 मार्क तर आपल्या हातातलेच आहेत. फक्त तिसरा सोमतचा जो प्रश्न आहे, इथं थोडंसं आपल्याला आपल्या बुद्धीचा कस लावावा लागणार आहे. वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा. इथं मित्रांनो एक लक्षात घेणं गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना बाबा हा जो धडा आहे, हा पाठ आहे. त्या पाठाचं नाव काय आहे? त्याचबरोबर हा पाठ जो आहे त्याचे लेखक कोण आहेत? हे सगळे मुद्दे जर तुम्ही लिहिले तर चांगलं होऊ शकतं. तर वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही म्हणाल, तर या ठिकाणी तुमच्या स्वतःचं मत या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे. जसं की बाबा वजन कमी करण्यासाठी लेखकाने म्हणजेच पंतांनी नानाविध वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी प्रयत्न केले. यात पहिला उपाय म्हणून त्यांनी आहार परिवर्तन सुरू केला होता. बरोबर? आणि सारखेच सर्वात जास्त म्हणजे साखरेमध्ये सगळ्यात जास्त कॅलरीज असतात. म्हणून प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. घरात साखरबंदी जाहीर केली. भात पूर्णपणे त्यांनी वर्ज्य केला. पूर्णपणे वर्ज्य करणं अवघड होतं भात. मग त्यांनी काय केलं, बाबा भात पूर्णपणे वर्ज्य करता येणार नाही. मग त्यांनी काय केला, की पहिला भात व ताक भात ठेवून मधला भात जो आहे तो वर्ज्य केला. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी जे काही उपाय केले, ते तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. म्हणजे कुठले-कुठले प्रयत्न केले? सगळ्यात पहिला प्रयत्न म्हणजे त्यांनी आहार परिवर्तन सुरू केलं. त्याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं साखरेत जास्त कॅलरीज असतात, म्हणून त्यांनी साखर खाणं बंद केलं. त्याचबरोबर मग त्यांनी घरामध्ये तर साखरबंदी जाहीर केली.
आणि भात त्यांना पूर्णपणे टाळता येत नव्हता, म्हणून त्यांनी पहिला आणि शेवटचा भात ठेवला आणि मधला भाग जो आहे भात जो आहे तो वर्ज्य केला. तर अशा प्रकारे तुम्ही इथं 2 उड्या मारण्याचे त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तरं लिहू शकता. ठीक आहे. आता पुढचा एक उतारा आहे. इथं तुमच्या शब्दात तुम्हाला सोमत लिहायचा आहे. पुढचा उतारा साधारणतः 2 पॅराग्राफमध्ये तरी सोमत लिहा. पुढचा उतारा काय बाबा? उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती लिहा. हा पण पाठ्यपुस्तकातला आहे. कृती पूर्ण करा. रेखा मावशींची कामे. ती काय आहेत ती 2 लिहायच्यात. त्याच्यानंतर इथं चौकटी पूर्ण करा. दार उघडणारा कोण? फरशी पुसणारा कोण? अभिषेकचा आतेभाऊ कोण? स्वच्छतेची भोक्ती कोण? या सगळ्या गोष्टी आहेत. आता बघा, अभिषेकनं दार उघडलं आणि कामवाल्या रेखा मावशी आत आल्या. बरोबर का? आल्या-आल्या त्यांनी किचनमधील सिंकमध्ये वाट पाहणाऱ्या भांड्यांकडे आपला मोर्चा वळवला. म्हणजे काय? भांडी धुण्याचं तिचं बाबा रेखा मावशीचं एक काम दिसतंय. कारण भांडी घासणं हे एक काम आहे. भांडी घासतात, धुणे नाही. कपडे धुणे, भांडी घासणे. म्हणजे भांडी घासण्याचं ते एक काम करतात. मग इथं तुम्ही लिहून टाका बाबा भांडी घासणे. हां, भांडी घासणे लिहून टाका. डोक्याला ताप नको. अभिषेकला आज उठायला उशीरच झाला होता. काल त्याच्याकडे सुमित आला होता कानपूरवरून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. तो IIT कानपूरला शिकत होता. काल संध्याकाळी सुमित आल्यापासून गप्पांसोबत सुमितच्या लॅपटॉपवर त्यानं केलेले नवे प्रोजेक्ट अभिषेक पाहत होता. त्यामुळे रात्री झोपायला 2 वाजले. काय हो हे? तुम्हीच फरशी पुसता आणि तुम्हीच ती घाण करता? हॉलमधून स्नेहलचा आवाज. म्हणजे तुम्हीच फरशी पुसता. तुम्हीच म्हणजे कोण फरशी पुसत असणार इथे? ही रेखा मावशी. म्हणजे रेखा मावशींचं काम इथं फरशी पुसणं सुद्धा या ठिकाणी आलं. मग इथं तुम्ही लिहू शकता फरशी पुसणे. हे सुद्धा एक काम आलं, पुसणे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सगळं लिहायचं आहे. एकदम सोपा विषय. पुढचा मुद्दा बघा. दार उघडणारा कोण आहे बाबा? दार कुणी उघडलं? बघा या ठिकाणी अभिषेकला आज उठायला उशीर झाला होता. काल त्याच्याकडे सुमित आला होता कानपूरवरून. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ होता. ओके. हां. अभिषेकनं दार उघडलं. बघा अभिषेकनं दार उघडलं. दार उघडणारा कोण बाबा? इथं अभिषेक. अभिषेक या ठिकाणी लिहून टाकायचा अभिषेक. चला या ठिकाणी अभिषेक दार उघडणारा बाबा यांनी दार उघडलं. फरशा पुसणाऱ्या रेखा मावशी. अभिषेकचा आतेभाऊ कोण इथं दिले बघा. अभिषेकचा आतेभाऊ. सुमित म्हणजे अभिषेकचा आतेभाऊ. मग ते सुमित लिहायचं. इथं मावशी, रेखा मावशी आणि इथं लिहायचं सुमित. आणि इथं स्वच्छतेची भोक्ती कोण आहे बाबा? स्नेहलताई. तुम्हाला माहिती आहे स्वच्छतेची भोक्ती आहे स्नेहल. धडा वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल भावा. प्रत्येक बरोबर प्रश्नाला अर्धा मार्क म्हणजे 2 मार्क तुमच्या खात्यात जमा झाले. हे 2 मार्क, वरचे 2 मार्क, 4 मार्क हातात आहेत. सोमतमध्ये तुम्ही काय लिहा? सर्वांनी आठवड्यातून एकदा तरी सायकलचा वापर करावा. या वाक्यातला तुम्हाला समजलेला अर्थ बघा लक्षात घ्या. आपण ऑफिसमध्ये जातो, शाळेत जातो, कॉलेजला जातो, क्लासला जातो, बाजारात काय पण खरेदी करायला जातो. बऱ्याचशा गोष्टी खरेदी करायला जातो. कधी गार्डनमध्ये फिरायला जातो. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण घरातून बाहेर पडतो. मग अशा वेळी आपण काय करतो? घरातून बाहेर पडताना कोण बसने जातं, कोण कारने जातं, कोण रिक्षाने जातं, कोण बाईकने जातं. अशा वेगवेगळ्या वाहनातून आपण प्रवास करतो. आणि किमान बसने तरी प्रवास आपण करतोच. आणि अशा वेळी मित्रांनो आपल्या पायांना भरपूर कार्बन चिकटलेला असतो. मोठ्या प्रमाणात कार्बन चिकटलेला असतो. आणि या कार्बनमुळे आपण आजूबाजूचे वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात दूषित करत असतो. आणि एखाद्या लहानशा कामासाठी थोड्या अंतरावरही आपण मोटारसायकलने जातो. हे करताना आपण प्रदूषण सुद्धा वाढवत जातो. त्यामुळे जर सायकलने जर प्रवास केला तर 2 कामं होतील. एक तर प्रदूषण सुद्धा कमी होईल आणि त्याचबरोबर आपला व्यायाम सुद्धा होईल. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. ओके. आता जाऊयात पुढं. अपठित पद्य. म्हणजे आता पुस्तकाच्या बाहेरचा पद्य. म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा जो काही उतारा आहे, त्यावरचे प्रश्न आपण समजून घेऊयात बघा. हा उतारा पण सोपा असतो. याच्यामध्ये 2+2 एकूण 4 मार्काचे प्रश्न असतात. दोन्ही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आणि एकदम सोपे असतात. बघा काय दिलंय? पहिला प्रश्न आकृतीबंध पूर्ण करा. त्याच्यात आहे शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती. तर त्या काय बघा. मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे बरं का. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. कुठल्या शक्ती? मानसिक आणि बौद्धिक शक्तीचा. भावा इथंच उत्तर आलं. इथं लिहायचं मानसिक आणि इथं लिहायचं बौद्धिक. संपला विषय. किती सोपा आहे मित्रांनो. मानसिक आणि बौद्धिक संपला विषय. जास्त डोक्याला ताप द्यायचा नाही. झाला. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो. बौद्धिक असं लिहा बरं का. बौद्धिक. मानसिक आणि बौद्धिक शक्तीचा विकास. ठीक आहे. जे इथं दिसतंय ते लिहा. पुढचा मुद्दा आहे टिप लिहा. स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम. बघा पहिला पूर्ण वाचा. शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो.
स्त्री आणि पुरुष दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही, तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. आजकालच्या जगात पुष्कळशा भागात आपण स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात. परिणामतः पुष्कळ वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहे. म्हणजे आता इथे स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम लिहिताना तुम्ही या ठिकाणी तुमच्या भाषेमध्ये काय लिहू शकता, की बाबा शिक्षणामुळे माणसाच्या मानसिक आणि बौद्धिक गरजा पूर्ण होतात. या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे, शक्तीचा विकास होतो. म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे दोघांचं सुद्धा शिक्षण झालं पाहिजे. कारण एक स्त्री शिकली की संपूर्ण घर शिकतं. आपण ऐकलंय, की बाबा एक स्त्री शिकली की संपूर्ण घर शिकतं. ही गोष्ट पण खरी आहे. अजून पुढचा मुद्दा जर आपण पाहिला, तर स्त्री शिक्षणाने काय होतं, की स्त्री शिक्षणाचे जर महत्त्व कळालं, तर ती म्हणजे एखाद्या स्त्रीला जर शिक्षणाचं महत्त्व कळालं, तर ती आपल्या मुलांना सुद्धा शिकवते. त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देते. त्याचबरोबर स्त्री शिक्षणामुळे समाजातील अंधश्रद्धा आणि बऱ्याचशा वाईट चालीरीती ज्या आहेत, त्या झपाट्याने कमी होतात आणि राष्ट्राच्या विकासामध्ये स्त्रियांचं योगदान जे आहे, ते मोठ्या प्रमाणात वाढतं. अशा प्रकारे या प्रश्नाचं आपण उत्तर लिहू शकतो. एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा. पद्य विभाग म्हणजे कवितेवर आधारित प्रश्न. यामध्ये 2 प्रश्न असतात. अ प्रश्नामध्ये एक कविता असते, 8 मार्काचे प्रश्न आणि आ मध्ये तुम्हाला 2 कविता दिल्या जातील. त्या दोघांपैकी एका कवितेवर मुद्द्यांच्या आधारे 8 मार्काचा प्रश्न. 8 आणि 8 हा प्रश्न 16 मार्काचा आहे. तर एकदम सोपा प्रश्न आहे. बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलाय, एका शब्दात उत्तरे. ही कविता जी आहे ती वाचायची आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची. काय कविता आहे? 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दिवस दुःखात गेले. हिशेब करतो आहे किती राहिले, डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडेच गहाण राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रू मित्र होऊन सहाय्यास धावून आले. या ठिकाणी ही कविता वाचायची आणि कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिलंय, हे हात माझे सर्वस्व. कवीचे सर्वस्व काय बाबा? हात आहे. या ठिकाणी हात हे उत्तर येईल. भात लिहू नका, हात लिहा. कवीचा जवळचा मित्र. मित्रांनो, जवळचा मित्र कोण आहे बघा? या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले, तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास आले. अश्रू मित्र होऊन म्हणजे अश्रू हे जवळचे मित्र आहेत, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि 2 मार्क तुमच्या खात्यात जमा झाले मित्रांनो. तुमचं कॉंग्रॅच्युलेशन. तर हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न जर आपण बघितला, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, की कृती पूर्ण करा. कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ. तर प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ बघा. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. म्हणजे हा शिकलाय. काय शिकलाय लेखक? की दुःख कसे पेलावे. लेखक हे असं शिकलेत, की दुःख कसं पेलावं आणि पुन्हा कसं जगावं, या सगळ्या गोष्टी ते शिकलेत. म्हणजे इथं आत्मविश्वास आपल्याला दिसतो. दुसरा मुद्दा बघा, दारिद्र्याकडे गहाण पडलेला हात. दारिद्र्याकडे गहाण पडलेला हात बाबा नेमका कुठला आहे? तर दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात या शब्दसमूहाचा अर्थ लिहा असं म्हटलं. या शब्दसमूहाचा आपल्याला अर्थ लिहायचा. तर याचा अर्थ आपण काय लिहू शकतो? की बाबा दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात म्हणजे काय? त्या हातांनी कष्ट उपसावे लागतात. बरोबर ना? म्हणजे त्या हातांनी कष्ट उपसावे लागतात आणि पोट कसेबसे भरते. अर्थात त्या हातांनी दारिद्र्यामुळे इतर काहीही करता येत नाही, असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणजे एकंदरीत दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात म्हणजे त्या हातांनी कष्ट उपसावे लागतात आणि पोट कसंबसं भरतंय. म्हणजे कष्ट तर उपसावे लागतात, पण पोट कसंबसं भरतंय, हे आपण उत्तर लिहू शकतो. हा इथे 2 मार्क. हा जो तिसरा प्रश्न आहे, हा खूप सोपा आहे. दारिद्र्य म्हणजे काय बाबा? इथे शब्द दिलेत, त्यांचे अर्थ. दारिद्र्य म्हणजे गरिबी. ओके. दारिद्र्य म्हणजे झाली गरिबी. एकदम साधा सोपा मुद्दा आहे. हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी. हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी. सहाय्य म्हणजे आपण काय करतो? एखाद्याला मदत करतो. दुनिया म्हणजे तुम्ही लिहू शकता विश्व किंवा जग असं लिहू शकता. इथे 2 मार्क आहे मित्रांनो. खूप सोपा प्रश्न आहे हा. इथे 2 मार्क मिळू शकतात. पुढे कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य तुमचे विचार याबाबत कवितेत व्यक्त झालेले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. बघा, जीवनाचं सत्य सांगितलंय. पहिली गोष्ट म्हणजे ही जी कविता आहे, त्या कवितेचे कवी कोण आहे हे लिहिणं गरजेचं आहे. जसं की नारायण सुर्वे यांची 2 दिवस ही कविता आहे. तुम्ही मग लिहू शकता की बाबा नारायण सुर्वे किंवा बाबा 2 दिवस या कवितेत नारायण सुर्वे यांनी कष्टकऱ्यांच्या वेदनामय जीवनाचं वास्तव चित्र आपल्या शब्दात स्पष्ट केलंय. पोटाच्या भुकेसाठी आणि 2 घासांसाठी पूर्ण जीवन कसं खर्ची पडतं हे सांगितलंय त्यांनी.
त्या दिवसात फक्त अश्रूंची साथ त्यांना लाभली होती. भाकरीचा चंद्र शोधण्यात त्यांचं जीवन गेलं होतं. दुनियेत जी काही माणसं भेटली, त्या सगळ्या माणसाला त्यांनी आपलीशे केलं. झोतबट्टीमध्ये जिणं शिकवलं. त्याचबरोबर हात म्हणजे कर्तृत्व. या हातांनी खूप कष्ट उपसले. अशा प्रकारे तुम्ही जे सगळं विचार आहेत, ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये इथं मांडायचे आहेत तुम्हाला. ओके. पुढचा मुद्दा आहे इथे, की मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा. जसे की आपण पहिली जर म्हटलं, "अंकिला मी दास तुझा किंवा स्वप्न करू साकार." "अंकिला मी दास तुझा" ही जी कविता आहे, या कवितेचे कवी कोण आहेत? तर संत नामदेव. संत नामदेव हे कवी आहेत. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो संत नामदेव. ओके. हे कवी आहेत. प्रस्तुत कवितेचा विषय काय बाबा? देवाला आई म्हणून देवरूपी मातेने बाळाचा म्हणजेच आपला सांभाळ करावा, मायेनं सांभाळ करावा, अशी विनवणी करणारा अभंग आहे. हा एक विनवणी करणारा अभंग आहे, ज्याच्यामध्ये देवाला आई मानून देवरूपी मातेने बाळाचा म्हणजे आपला चांगला सांभाळ करावा, अशी एक अपेक्षा या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होते. हा विषय आहे. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणं तुम्हाला इथे लिहायची आहेत. "वनवा लागलासे वनी पाडस चिंतित हरणी." या शब्दांचा, या ओळींचा सरळ अर्थ म्हणजे याचा काय माहिती का सरळ अर्थ, की संत नामदेव म्हणतात, की "वनवा लागले से वनी" म्हणजे काय? वनवा म्हणजे आग लागते. कुठे? वनामध्ये. वनामध्ये ज्यावेळेस आग लागते, वनामध्ये ज्यावेळेस वणवा लागतो, जंगलामध्ये, रानात एक मोठी आग लागते, त्यावेळेस काय होतं? "पाडस चिंतती हरणी." म्हणजे पाडस म्हणजे हरणीचं जे काही पिल्लू असतं, हरणीचं पिल्लू, आपलं जे पाडस आहे, तर ते आगीत तर सापडले नाही ना, अशा प्रकारची चिंता हरणीला वाटत असते आणि त्यामुळे ती व्याकुळ होते. असा या ठिकाणी तुम्ही अर्थ याचा स्पष्ट करू शकताय. शब्दांचे अर्थ माता म्हणजे बाबा जननी, आई असं तुम्ही म्हणू शकताय. त्याचबरोबर कनवाळू म्हणजे आपण काय दयाळू म्हणू शकतो. काज म्हणजे काम आणि धेनू म्हणजे गाय असे यांचे अर्थ आहेत. स्वप्न करू साकारचा जर विचार केला तर या कवितेचे कवी आहेत किशोर पाठक. किशोर पाठक. या ठिकाणी आपण लिहू किशोर पाठक. हे झाले कवी. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी, की कवितेचा विषय काय? देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न या कवितेत रेखाटलेले आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न रेखाटलंय, हे तुम्ही सांगू शकताय. आणि नंतर आवडण्याची, न आवडण्याची कारणे आणि या ओळींचा सरळ अर्थ. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. म्हणजे या देशाची जी माती आहे, जमीन आहे, त्याच्यावर आमचा अधिकार आहे. नव्या पिढीचे, नव्या युगाचे आम्ही स्वप्न साकार करू. इथं लिहिताना तुम्ही लिहायचं, की बाबा प्रस्तुत ओळीमध्ये कवीने पहिल्या ओळीत भारतीय मातीवरचा हक्क सांगितलाय. माझ्या देशावरच्या, भारतातल्या मातीवरचा एक हक्क त्यांनी सांगितलाय. तर दुसऱ्या ओळीमध्ये नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करणं, या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे त्यांनी. बाबा नव्या पिढीचं, नव्या युगाचं स्वप्न आम्हाला साकार करायचं आहे असं म्हटलंय. आणि खाली या ठिकाणी कवितेतले शब्द जे आहेत त्यांचा अर्थ. विभव या शब्दाचा अर्थ आहे वैभव. विभव म्हणजे वैभव. शक्ती म्हणजे ताकद. विश्व म्हणजे जग आणि हस्त म्हणजे हात. एकदम सोपं आहे मित्रांनो. इथे तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात व्यवस्थित जर तुम्ही लिहिलं तर. ओके. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे स्थूल वाचन. स्थूल वाचनमध्ये बघा 3 प्रश्न आहेत. डॉक्टर होमी भाभा यांच्यावर टिप लिहायचे. पंक्तीच्या उदाहरणातून जाता असताना कवितेत व्यक्त झालेला विचार स्पष्ट करायचा आपल्याला आणि थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस या विधानाची यथार्थता, जगणं कॅक्टस या पाठाच्या आधारे स्पष्ट करायचे. तिघांपैकी आपल्याला 2 प्रश्नांची उत्तर लिहायची असतात. या सगळ्या प्रश्नांवरती आपण येत्या काळामध्ये चर्चा करणार आहोत. आज, उद्या, परवा 2-3 दिवस. त्याच्यामुळे सोबत राहा सगळ्यांनी. मराठीचा पेपर चांगला गेला पाहिजे. पुढचा मुद्दा बघा व्याकरण आणि भाषा अभ्यास आहे. याच्यामध्ये काय, की व्याकरण घटकावर आधारित कृती. याच्यामध्ये दिलेलं आहे, की पुढील वाक्यांचा वाक्य प्रकार ओळखा. याच्यामध्ये अ आणि आ असे 2 घटक असतात. अ तुम्हाला 8 मार्क आणि आ 8 मार्क एकूण 16 मार्काचा हा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे वाक्य जर आपण पाहिलं, तर या वाक्यामध्ये काय बाबा, वाक्याचा प्रकार शाब्बास, चांगलं काम केलंस तू. इथं शाब्बास आणि पुढे इथं उद्गारवाचक चिन्ह आलं. म्हणजे हे वाक्य जे आहे ते उद्गारार्थी वाक्य आहे. एकदम साधा सोप्पा. मुलांनो रांगेत चला, एक आज्ञा केली मुलांना. म्हणजे हे आज्ञार्थी वाक्य झालं. एकदम सोपं आहे. वाक्य रूपांतर करा. ही कल्पना चांगली आहे. नकारार्थी. नकारार्थी म्हणजे नाही पाहिजे. वाईटच्या ऐवजी आहेच्या ऐवजी आपल्याला नाही पाहिजे आणि चांगली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. म्हणजे चांगल्याच्या विरुद्धार्थी वाईट. म्हणजे ही कल्पना वाईट नाही. ही कल्पना चांगली आहे याचा नकारार्थी होईल, ही कल्पना वाईट नाही. ओके. पुढे जगात सर्व सुखी असा कोण आहे? विधानार्थी करा. याचं विधानार्थी होईल, की जगात सर्व सुखी असा कोणी नाही. झालं, विषय संपला. जगात सर्व सुखी असा कोणी नाही असं लिहिलं, की विषय संपला. पुढे आपल्याला जे वाक्यप्रचार दिलेले आहेत 3, त्याच्यापैकी 2 वाक्यप्रचारांचे वाक्यात अर्थ सांगून
अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. जसं की रममाण होणे म्हणजे पूर्णपणे बुडून जाणे, पूर्णपणे गुंतून जाणे असा याचा अर्थ होतो किंवा मग्न होणे हा एकदम परफेक्ट अर्थ असेल. झोकून देणे याचा अर्थ होतो पूर्णपणे सहभागी होणे आणि अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप राग येणे. ठीक आहे. हे 3 खूप महत्त्वाचे आहेत. हे समजून घ्या. पुढे बघा भाषिक घटकांवर आधारित कृती. याच्यामध्ये शब्दसंपत्ती हा घटक खूप सोपा आहे. ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला, लिंग बदला, शब्दसमूहासाठी शब्द लिहा. अशा प्रकारचे सोपे-सोपे प्रश्न येत राहतात. ओके. हं, इथं बघा, झाड म्हणजे काय बाबा? समानार्थी शब्द. झाड म्हणजे तुमचा वृक्ष. घर म्हणजे निवास. प्रामाणिकच्या विरुद्धार्थी शब्द अप्रामाणिक. सावधच्या विरुद्ध बेसावध असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर शब्दांचे वचन बदला. भिंत आहे तर वचन बदलून भिंती करायचं. भिंत एक वचन आहे. त्याचं वचन बदलून भिंती होईल. रस्ता अनेक वचन आहे. त्याचं वचन बदलले की रस्ते होऊन जाईल. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. समाजाची सेवा करणारा कोण? समाजसेवक असं आपण म्हणतो. आणि त्याच्यानंतर अचूक शब्द ओळखायचा इथं. हा पण खूप सोपा प्रश्न असतो. इथं अचूक शब्द ओळखायचा आहे. गाऱ्हाणी. तर हा गाऱ्हाणी शब्द जो आहे तो अचूक शब्द आहे. आणि त्याच्यानंतर प्रक्रिया. तर याच्यातला पहिलाच प्रक्रिया शब्द जो आहे हा अचूक आहे. तर अशा प्रकारे एकदम मित्रांनो सोपा आपल्याला या ठिकाणी प्रश्न असतो हा. आणि यानंतरचा तिसरा जो प्रश्न आहे ज्याच्यामध्ये विरामचिन्हांचीच नावं लिहायची आहेत 2 मार्काला आहे. पहिलं तुमचं प्रश्नचिन्ह आहे. दुसरा तुमचा अर्धविराम आहे. तिसरं तुमचं उद्गारवाचक चिन्ह आहे आणि चौथं एकेरी अवतरण चिन्ह आहे. मित्रांनो सगळी चिन्ह आणि त्यांची जी नावं आहेत ती जरा एकदा नीट समजून घ्या. कारण ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो व्याकरणाचा घटक आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढे आपल्याला उपयोजित लेखनाचा भाग आहे, ज्याच्यामध्ये पत्रलेखन आहे आणि पत्रलेखनासोबत आपल्याला सारांश लेखन आहे. दोघांपैकी एक काहीतरी लिहायचं आहे. पत्रलेखनामध्ये कसं असतं, काय दिलंय बघा, हा उतारा नीट वाचायचा आहे. ही जाहिरात आपल्याला नीट वाचायची आहे, समजून घ्यायची आहे आणि या जाहिरातीच्या आधारावर पत्र लिहायचं. बघा जाहिरात काय आहे? झाडे लावा, झाडे जगवा. हिरवाई ट्रस्ट, तळेगाव दाभाडे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मोफत रोपांचं वाटप. बघा संपर्क, हिरवाई ट्रस्ट, बालोद्यान मार्ग, तळेगाव दाभाडे हा त्यांचा ईमेल आयडी. आता कुणाल पत्र लिहितोय. कोण लिहितंय? कुणाल पिंगळे किंवा अ, गायत्री पिंगळे. विद्यार्थी प्रतिनिधी आहे ज्ञान संपदा विद्यालय तळेगाव दाभाडे या नात्याने. काय करतात बाबा ते? वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारं पत्र. म्हणजे रोपांची मागणी करणारं पत्र आहे. मग ते पत्र लिहिताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला इथे दिनांक लिहिणं गरजेचं आहे. आता दिनांक काय आहे बाबा? या ठिकाणी ती दिनांक बाबा मोफत रोपांचं वाटप आहे. तुम्ही या ठिकाणी दिनांक मग काही लिहा. समजा 1 जून लिहिलं तुम्ही. 1 जून 2025 वगैरे काहीतरी लिहिलं. दिनांक लिहिल्यानंतर प्रती लिहायचंय आणि प्रती लिहिल्यानंतर काय लिहायचं बाबा माननीय व्यवस्थापक आपण या ठिकाणी म्हणू शकतो. माननीय व्यवस्थापक लिहा. चला व्यवस्थापक किंवा समन्वयक, व्यवस्थापक, माननीय व्यवस्थापक, हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे. इथले हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे, तळेगाव दाभाडे असं या ठिकाणी लिहायचंय आणि बाबा पुढे काय त्यांचा तो जो पिन कोड नंबर आहे तो लिहा. खाली ईमेल आयडी दिलाय, तर त्यामुळे तो ईमेल आयडी तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि नंतर लिहायचंय महोदय. आणि नंतर एक विषय लिहायचा. पहिला विषय लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे हे सगळं लिहिल्यानंतर आपल्याला विषय लिहायचा. बघा काय करायचं सगळ्यात पहिला मुद्दा जो आहे तो तुमचा आहे दिनांक. ओके. दिनांक नंतर प्रती. प्रतीनंतर तो ज्याला पत्र पाठवायचंय त्याचा पत्ता. ओके. त्याचा पत्ता, त्याचं नाव हे सगळं लिहिलं गरजेचं आहे. नंतर ईमेल आयडी दिला असेल तर तो लिहायचा आणि नंतर मग लिहायचं महोदय. मित्रांनो एवढं लिहायला तुम्हाला 2 मार्क आहे. एवढ्या जर गोष्टी तुमच्या परफेक्ट आल्या तर 2 मार्क तुम्हाला आरामात या ठिकाणी मिळून जातील. ठीक आहे. आता याच्यानंतर मग पुढे काय करायचंय मग तुम्ही सॉरी महोदयच्या अगोदर विषय लिहायचा आहे. हे गडबड झाली बाबा. डबल हा विषय आला. महोदयच्या अगोदर आपल्याला विषय लिहायचा. विषय काय बाबा? वृक्षारोपणासाठी रोपे मिळण्याबाबत असा विषय लिहिला आणि त्याच्यानंतर मग महोदय, महोदय आणि मग तुमचा कार्यक्रम सुरू करायचा. पत्र लिहायला सुरुवात करायची, की बाबा मी कुणाल पिंगळे ज्ञानसंपदा विद्यालय तळेगाव दाभाडे यांचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आमच्या मुख्याध्यापकांच्या संमतीने हे पत्र लिहित आहे. 5 जून हा दरवर्षी पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी आमच्या शाळेमध्ये यावर्षी आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे त्याचं आयोजन करणार आहोत. ओके. आता इथं ॲक्चुअली लक्षात घ्या, इथं पर्यावरण दिनानिमित्त दिले आणि जागतिक पर्यावरण दिन 5 जूनला असतो. म्हणून आपण 5 जूनच्या आधीची तारीख या ठिकाणी लिहिलेली आहे. ओके. आणि नंतर मग लिहायचं बाबा, की आम्हाला या ठिकाणी तुम्ही रोपे पुरवावीत ही विनंती. कुठल्या प्रकारची रोपं पाहिजे ते डिटेलमध्ये लिहायचं. तर याच्यावरती आपण डिटेलमध्ये नंतर या पत्र लेखनावरती चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि सगळ्यात शेवटी पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता, जसं की
आपला कृपाभिलाषी, कुणाल पिंगळे आणि विद्यार्थी प्रतिनिधी, ज्ञानसंपदा विद्यालय. मग तुमचा पण ईमेल आयडी लिहून टाकायचा. अशा प्रकारे हे पत्र आहे. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जाहिरात लेखन. बघा जाहिरात लेखनामध्ये 2 प्रकारचे प्रश्न असतात. एक तर एखादी जाहिरात दिली जाईल, त्या जाहिरातीच्या आधारावरती तुम्ही प्रश्नांची उत्तरे सोडवा किंवा एक जाहिरात तयार करा. आता इथे बघा, ही जी जाहिरात आहे ही वाचायची आणि त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं. जसं की इथे बघा, चला करूया भ्रमंती, फुलपाखरांच्या जगात, नाव नोंदणी आवश्यक, त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. मोजक्या जागा शिल्लक, राष्ट्रीय उद्यानातील जंगल भ्रमंती. घेऊया फुलपाखरांच्या विश्वांचा रोमहर्षक अनुभव. वय 10 ते 15, नोंदणी शुल्क ₹200, कालावधी 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर आणि जंगल भ्रमंती संस्था तापोळा हे आयोजक आहेत. तर बघा जंगल भ्रमंतीसाठी नोंदणी शुल्क एकदम सोपा विषय ₹200. उद्यानात भ्रमंती करण्यासाठी वयोगट 10 ते 15 वर्ष दिलंय. त्याच्यानंतर उद्यानात फिरण्याचा कालावधी बघा 25 ते 27 डिसेंबर दिलाय. त्याच्यानंतर जंगल भ्रमंतीचे ठिकाण. ठिकाण काय बघा इथं दिलंय. उद्यान, राष्ट्रीय उद्यान दिलंय. तर राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय. आणि शेवटचा प्रश्न आहे आयोजक संस्थेचे नाव. बघा जंगल भ्रमंती संस्था तापोळा. हे तुम्ही लिहू शकताय. हा प्रश्न खूप सोपा आहे मित्रांनो. इथे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. ठीक आहे. यानंतर पुढचा एक प्रश्न आहे बातमी लेखनचा आणि कथा लेखनचा. बातमी लेखन, कथा लेखन, जाहिरात लेखन या तिघांपैकी एक प्रश्न लिहायचा आहे. बाकी या सगळ्या गोष्टींवरती आपण डिटेलमध्ये नंतर लेखन कौशल्यावरती एक व्हिडिओ बनणार आहे. त्याच्यावर चर्चा करू. त्याच्यानंतर हे बघा लेखन कौशल्यामध्ये प्रसंग लेखन आहे आपल्याकडं, आत्मकथन आहे आणि त्याचबरोबर तिसरं वैचारिक लेखन. यापैकी एकावर प्रसंग आपल्याला लिहायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही एक प्रश्नपत्रिका आपण बघितली जी महत्त्वाची होती या परीक्षेच्या अनुषंगाने. तर ह्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा मित्रांनो चांगल्या प्रकारे. तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील. आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाकी इतर मुद्द्यांवरती चर्चा करू. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.